तर मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर महाविकास आघाडीचे नेत्यांची आज बैठक आहे। पुढची रणनीती ठरवण्यासाठी निकालाच्या आधीच महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून चर्चा करणार आहेत। महाराष्ट्रात काल झालेल्या मतदानानंतर आणि परवा होणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने निकालानंतरची काय रणनीती असावी यासाठी महाविकास आघाडीची सध्या खलबतं सुरू आहे। तर निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच आता सरकार आमचंच येणार असे दावे प्रतिदावे महायुती आणि महाविकास आघाडीकडून सुरू आहेत। महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा दावा करणाऱ्या पटोलेंना दरेकरांनी उत्तर दिलं। निवडणुकीत महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि मतदानाचा तोही तसाच आहे। महाराष्ट्र सरकार महाविकास आघाडीचं बनेल एवढंच आहे। सर, युतीचे काही एक्झिट पोल दाखवायलेत की युती सरकार बनवणार, जाऊ दे त्यांचं काही दाखवू द्या, आखरी महाविकास आघाडीचं सरकार आहे। काँग्रेस 75 क्लिअर कट महाराष्ट्रातल्या जनतेनं जनाधार दिलाय। भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार येईल अशा प्रकारचं स्पष्ट चित्र आहे। मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचा होऊ शकत नाही, त्यामुळे काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हायचा प्रश्न दूर राहिला। मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल। आता नाना पटोलेंवर संजय राऊतांनी काय वक्तव्य करायचं ते केलंय आणि त्याच्यामुळे ज्या पक्षांमध्ये एक वाक्यता नाही ते मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवायला निघालेत। मला वाटतं मुंगेरीलाल के हसीन सपने असंच नानाच्या बाबतीत बोलावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।